धोरणाचा जी.आर. आता मागे घेण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर खरं तर ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार होता, त्यामध्ये अनेक पक्ष सुद्धा सहभागी होते। मात्र आता हा मोर्चा निघणार की नाही या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट पूर्णता केलेली नाहीये। हा मोर्चा असेल की सभा असेल त्या संदर्भातला निर्णय लवकरच कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। विशेष म्हणजे 5 जुलैला सभा घ्यायची की मोर्चा घ्यायचा या संदर्भात लवकरच ठरवण्यात येईल असंही सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। त्यामुळे 5 जुलैच्या या मोर्चाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित सभा घेतात का किंवा हा विजय मोर्चा असेल हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण हिंदी धोरणाचा हा जी.आर. मागे घेण्यात यावा यासाठी मनसे प्रचंड आक्रमक झालेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा जी.आर. जाळत आजच आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी सुद्धा हे आंदोलनं सुरू होती। या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये जाऊन मनसेनं निवेदनं सुद्धा दिली होती आणि सगळ्या पालकांना शिक्षकांना यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं आणि एकूणच मराठी माणसाचा आता हा विजय झाल्याचं मनसेच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून इथे सांगितलं जातं। 5 जुलैला जो मोर्चा होता तो सगळ्या मराठी माणसाचा मोर्चा होता। त्याच्यात आम्ही मनसे होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, शरद पवारची राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती, भीम आर्मी होती, ख्रिस्ती बांधव होते आणि जे मराठीवर प्रेम करणारे म्हणजे मुंबईचे मूळ निवासी, कुळी, आगरी हे सुद्धा लोक त्यात सामील होते। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने दोन्ही जी.आर. म्हणजे हिंदीच्या सक्तीचा आणि त्रिभाषा सूत्राचं दोन्ही जी.आर. रद्द केले असं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत माननीय एकनाथजी शिंदेने निर्णय सांगितला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा मी आभारी आहे। मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। नक्कीच। पण सर आपण पाहिलं खरं तर राज्य सरकार या पहिलं सुद्धा बोलत होतं की हिंदी सक्ती नाही, मराठी सक्ती आहे, हिंदी फक्त आपल्याला ऑप्शनल आहे। विषय होऊन गेलेला आहे, आता विषय संपलेला आहे। आता त्याच्यावरती भाष्य करणे पण उचित नाही। काही का होणार सरकारने निर्णय घेतला, सरकारचा आभारी आहे। नक्कीच। आपण जर पाहिलं तर बाळा नांदगावकर यांच्याकडनं खरं तर राज्य सरकारचं अभिनंदन करण्यात आहे। मात्र त्याचपूर्वीच आपण पाहिलं तर शिवतीर्थाच्या बाहेर मनसैनिकांकडनं जल्लोष सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मी जय पवार, TV 9 मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय या ठिकाणी बाळा नांदगावकरांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्या राज ठाकरे सकाळी 11 वाजता मनसेच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून असा जल्लोष सध्या केला जातोय। फटाके फोडत, कुठे ढोल वाजवत, एकमेकांना पेढे भरवत हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आपला आनंद व्यक्त करतायत। गेल्या काही दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांचा हा विजय आहे, मराठी माणसाचा विजय असल्याच्याही प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत।